श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला मातेच्या म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. या कथेमध्ये गोमातेने सांगितले आहे की माणूस गरीब का राहतो. अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे मनुष्याला गरिबी भोगावी लागते. मित्रांनो, गोमातेला 33 कोटी देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. जेव्हा देवता आणि असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा अन्य रत्नासोबत समुद्रमंथनातून गोमातेची उत्पत्तीसुद्धा झाली होती आणि गोमातेला मानवजातीच्या उद्धारासाठी या कलियुगात पाठवले गेले आहे. तर मित्रांनो, आजची जी कथा आहे ती कथा तुम्ही पूर्णपणे ऐकली तर तुम्ही जीवनात गरीब मुळीच राहणार नाही. जर तुम्ही या कथेला ध्यानपूर्वक ऐकाल, या कथेमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आचरणात आणाल तर तुम्हाला या गोष्टीचा लाभ अवश्य पाहायला मिळेल. एका नगरामध्ये एक शेतकरी आणि त्याची बायको राहत होते. तो शेतकरी खूपच गरीब होता. त्याच्याकडे धनाची प्रचंड प्रमाणात कमी होती. त्या शेतकऱ्याची बायको गर्भवती होती. काही दिवसानंतर त्या शेतकऱ्याच्या बायकोने खूपच सुंदर अशा पुत्राला जन्म दिला. परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसानंतर त्या शेतकऱ्याच्या बायकोचा देहांत झाला. आता शेतकऱ्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. आधीच तो शेतकरी गरीब होता आणि त्याचबरोबर मुलाची सुद्धा जबाबदारी, त्याच्या पालनपोषणाची काळजीसुद्धा शेतकऱ्याच्या अंगावर आली होती. बायको नसल्यामुळे त्याला खूपच त्रास होऊ लागला होता. त्या छोट्याशा बालकाला तहान भूक लागत असे, परंतु त्या शेतकऱ्याकडे दुधाचे कोणतेही साधन नव्हते. त्या बाळाची आई मेली होती आणि त्या शेतकऱ्याकडे गायसुद्धा नव्हती की तिचे दूध पाजून तो बाळाचे पालनपोषण करू शकेल. मुलगा भुकेने जोरजोरात रडायचा. तेव्हा तो शेतकरी तांदूळ शिजवायचा व त्याचे पाणी काढून बाळाला पाजायचा. परंतु त्यामुळे बाळाची भूक शांत होत नव्हती. त्याला तर दूधच हवं होतं. अशा प्रकारे 2 दिवस निघून जातात. एके दिवशी शेतकऱ्याचा मित्र शेतकऱ्याच्या घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो शेतकऱ्याला म्हणतो, हे मित्रा, आमच्या नगराजवळ एक जंगल आहे. त्या जंगलामध्ये एक महात्मा राहतो. त्याच्याकडे गाय आहे. तू त्याच महात्माकडे जा आणि महात्माकडे त्याची ती गाय देण्याची विनंती कर. मला पूर्ण विश्वास आहे की तो महात्मा तुला त्याची गाय नक्कीच देईल. तेव्हा तो शेतकरी मित्राचे बोलणं ऐकून पुढच्याच दिवशी त्या महात्म्याला भेटण्यासाठी जायचा निश्चय करतो. शेतकरी त्याच्या बाळाची जबाबदारी शेजारच्याच एका महिलेकडे सोपवून महात्म्याला भेटण्यासाठी निघतो. सकाळची संध्याकाळ होते, परंतु तो शेतकरी चालतच असतो. अखेर चालता चालता तो महात्म्याच्या झोपडीजवळ पोहोचतो आणि त्या महात्म्याच्या झोपडीत जाऊन तो शेतकरी त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो, हे साधू महाराज, माझ्या पत्नीने एका बालकाला जन्म दिला आहे. परंतु त्या बालकाचे दुर्दैव एवढे वाईट आहे की जन्माला आल्यानंतर त्याची आई हे जग सोडून निघून गेली. आता तो माझा बालक भुकेमुळे व्याकुळ झाला आहे. त्याला आवश्यक असणारे दूध कोठून द्यावे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. त्यामुळेच मी तुमच्याकडे तुमची गाय मागण्यासाठी आलो आहे. कृपा करून तुम्ही मला तुमची गाय द्यावी, ज्यामुळे गायीच्या दुधामुळे माझ्या बालकाची भूक शांत होईल. तेव्हा तो महात्मा म्हणतो, हे शेतकरी, मी तुला ही गाय नक्कीच देईन. तुझ्यावर ज्या प्रकारे संकट आले आहे, तुझ्या बालकाची आणि तुझी जी अवस्था होत आहे ती मी पूर्णपणे समजू शकतो. मी ही गाय तुला नक्की देईन, परंतु माझी एक अट आहे. जेव्हा तू या गायीला तुझ्या घरी घेऊन जाशील तेव्हा तिची पूर्ण काळजी घ्यायची. तिच्या खाण्यापिण्याची, स्वच्छतेची सर्व काळजी तू घ्यायची आहेस. वेळच्या वेळी तिला चारा पाणी देणे आणि सकाळी तू भोजन करण्या अगोदर गायीला एक भाकरी अवश्य खायला दे. कारण ज्या घरामध्ये गाईमाता जाते तिथे रिद्धिसिद्धीचे दाता आणि भाग्याचे विधातासुद्धा पोहोचतात. या गायीला तुझ्या घरी नेल्यानंतर तू गायीची नियमित सेवा कर.
स्वतः भोजन करण्यापूर्वी रोजच्या रोज या गाईला एक भाकरी तू अवश्य खायला दे आणि हिच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी घे. तू जर असं नित्यनेमाने केलंस तर तुझ्या घरात धनाची कोणतीच कमतरता राहणार नाही. माझी एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल तेव्हा ही गाय दूध देणे बंद करेल, परंतु तेव्हा तू या गाईला सोडून देऊ नको. जर असे केलेस तर तू पुन्हा पूर्वीसारखा गरीब बनशील. मी जे काही सांगितलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेव. यामध्ये कोणतीही चूक करू नकोस. शेतकरी म्हणाला, हे महात्मा, तुम्ही जे काही म्हणाला आहात ते मला व्यवस्थित समजले आहे. सांगा की तुम्हाला या गायीच्या बदल्यात किती शुल्क हवे आहे. तेव्हा तो महात्मा म्हणाला, मला तुझ्याकडून कोणतेही शुल्क नको आहे. मी तुला ही गाय भेट म्हणून देत आहे. मी तुझ्याकडून शुल्क घेऊन काय करणार आहे. मी एक संन्यासी आहे. मला धनदौलतीचा लोभ नाही आणि मला त्याची गरजही नाही. महात्मा जे बोलणे ऐकून शेतकरी महात्माला प्रणाम करतो आणि गोमातेला सोबत घेऊन त्याच्या घरी परत येतो. त्यानंतर गाईला चारा पाणी दिल्यानंतर गाईचं दूध काढून तो त्याच्या बाळाला दूध पाजतो. अशाच प्रकारे शेतकरी त्या गाईची रोजच्या रोज नित्यनेमाने सेवा करू लागला. खूप मेहनतीने तो गाईची सेवा करायचा. गाईची अंघोळ करणे, सकाळी उठल्याबरोबर स्वतः भोजन करण्यापूर्वी गाईला एक भाकरी खायला देणे, हे सर्व कार्यातून नित्यनेमाने करू लागला. आता त्या शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला होता. त्यासोबतच शेतकऱ्याची परिस्थितीसुद्धा बदलत चालली होती. तो दिवसागणिक श्रीमंत होत चालला होता आणि अशाच प्रकारे शेतकऱ्याचे जीवन अधिक सुखी बनले होते. शेतकऱ्याने आता त्याच्या घरामध्ये नोकरसुद्धा ठेवले होते. त्याला जर कुठे बाहेर जायचं असेल तर गायीचे पूर्ण जिम्मेदारी तो नोकरावर सोपवायचा. नोकरांना तो सांगायचा की गायीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. मी येईपर्यंत गायीची पूर्ण काळजी घ्यायची. असं म्हटल्यानंतर तो शेतकरी त्याच्या कामासाठी निघून जायचा आणि परत आल्यानंतर पुन्हा गोमातेच्या सेवेमध्ये लागायचा. काही दिवसानंतर एके दिवशी गोमातेने दूध दिले नाही. तेव्हा त्या शेतकऱ्याने विचार केला की काहीतरी कारण असेल की ज्यामुळे गोमातेने आज दूध दिले नाही. परंतु गायीने पुढच्या दिवशी पुन्हा दूध दिले नाही आणि अशाच प्रकारे गायीने दूध देणे बंद केले. गायीने दूध देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्याचे गायीकडे लक्ष कमी होऊ लागले. आता शेतकरी गायीकडे दुर्लक्ष करू लागला होता. पूर्वी तर शेतकरी गायीकडे नित्यनेमाने यायचा, तिची अंघोळ करायचा, तिला चारा पाणी खायला द्यायचा. परंतु आता हळूहळू त्याने गायीकडे पाहणंसुद्धा बंद केलं होतं. गायीनं काही खाल्ले आहे की नाही, तिची स्वच्छता झाली आहे की नाही, या गोष्टींची आता शेतकऱ्याला काहीच चिंता नव्हती. आणि शेतकऱ्याच्या अशा या वागण्यामुळे आता ती गाय खूपच कमजोर होऊ लागली होती. आता त्या शेतकऱ्याकडे गायीला भाकरी देणेसुद्धा बंद केले होते. यापूर्वी तर भोजन करण्यापूर्वी गायीला एक भाकरी अवश्य द्यायचा, परंतु आता गायीला भाकरी न देताच तो भोजन करू लागला होता. आता त्यानं गायीचं शेण साफ करणेसुद्धा बंद केले होते आणि त्यामुळे गायीच्या आजूबाजूला शेण आणि गोमूत्र पडल्यामुळे तिथे आता किडे तयार होऊ लागले होते आणि गोमातेची राहण्याची जागा आता खूपच घाणेरडी झाली होती. त्याचबरोबर भुकेने तहानेने व्याकुळ गाय खूपच दुबळी झाली होती. एके दिवशी तो शेतकरी गायीजवळ येतो आणि गायीला पाहून तो खूपच क्रोधित होतो आणि गायीला घेऊन तो सरळ जंगलात निघून जातो आणि नेहून जंगलात सोडून देतो. गायीला सोडून जेव्हा शेतकरी घरी पोहोचतो तेव्हा तो पाहतो तर त्याचा मुलगा आजारी पडलेला होता. ताबडतोब शेतकरी त्याच्या मुलाला वैद्याकडे घेऊन जातो. वैद्याला म्हणतो, हे वैद्यराज, माझ्या पोराला तुम्ही बरे करा. तुम्हाला जेवढं धन हवे आहे तेवढं मी तुम्हाला देईन. वैद्याने ठीक आहे असं म्हटलं आणि उपचार करायला सुरुवात केली. परंतु अनेक उपचार करूनही शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रकृतीत कोणताच बदल दिसत नव्हता. तेव्हा तो वैद्य म्हणाला, मला आणखी धनाची आवश्यकता आहे.
या नगरामध्ये या बालकाला बरं केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या नगरामध्ये जावे लागेल आणि दुसऱ्या नगरात गेल्यावर आपल्याला खूप जास्त धन खर्च होईल. शेतकरी म्हणाला, माझ्याकडे जेवढं काही धन होतं ते मी माझ्या मुलाच्या उपचारासाठी लावले आहे. आता माझ्याकडे फक्त माझं घर वाचलं आहे. शेतकरीने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याचं घरसुद्धा विकलं. शेतकऱ्याने घर विकून जे काही त्याला पैसे मिळाले त्यातून त्यांनी त्याच्या मुलाचा उपचार केला आणि काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुलगा बरा होतो. जेव्हा शेतकरी परत त्याच्या नगरात पोहोचतो तेव्हा त्याचे घर आता त्याचे राहिलेले नव्हते. तो त्याच्या मुलाला घेऊन एका झोपडीत जातो आणि तिथे जाऊन तो रडू लागतो. शेतकरी विचार करू लागतो, हे सर्व माझ्या चुकीमुळे घडले आहे. महात्मा मला जे काही बोलले होते त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केले. गोमातेवर मी अत्याचार केले. तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था मी केली नाही. तिच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही आणि यामुळेच माझ्यावर हे भलं मोठं संकट आले आहे. हा विचार करून तो शेतकरी रडू लागतो आणि पुन्हा त्याच्या गायीला शोधण्यासाठी जंगलात निघतो. जंगलात काही वेळ शोधल्यानंतर त्याला गायी दिसते. गायीजवळ गेल्यानंतर शेतकरी गायीच्या चरणात पडतो आणि गायीची माफी मागू लागतो आणि विनंती करू लागतो. तो म्हणतो, हे गोमाता, मी तुझा अपराधी आहे. मी तुमची काळजी घेऊ शकलो नाही. मी तुला उपाशी ठेवले. तुझी काळजी घेतली नाही. तुझी स्वच्छता केली नाही. माझ्या चुकीमुळे तू अशक्त आणि दुबळी झाली आहेस. हे गोमाता, तू मला माफ कर आणि तू माझ्यासोबत चल. तेव्हा गोमाता म्हणाली, हे शेतकरी, जर हीच गोष्ट आहे तर माझ्या या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. मी तुला अशा 3 गोष्टी सांगत आहे, ज्या तू या गोष्टी पाळल्यास तर तुझ्या जीवनात कधीच धनाची कमतरता तुला भासणार नाही आणि तू तुझ्या जीवनात नेहमीच प्रगती करत राहशील. पहिली गोष्ट, कधीच तुझ्या मित्राची किंवा कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करू नकोस. कारण जो व्यक्ती स्वतःच्या मित्राची आणि कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करतो असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधी सुखी राहत नाही. तो नेहमी दुःखीच राहतो आणि तो दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन स्वतःची प्रगती करत असतो. तो आयुष्यात नेहमीच उपाशी राहत असतो. त्याचं पोट कधीच भरत नाही. दुसरी गोष्ट, स्वतःच्या धनावर, बुद्धीवर आणि स्वतःवर कधीच गर्व करू नये. स्वतःवर, स्वतःच्या धनावर आणि बुद्धीवर अहंकार करणाऱ्या व्यक्तींना खूप सारे विकार होतात आणि हेच विकार त्याच्या अधोगतीचे कारण बनतात. हे शेतकरी, वेळ कधीही सारखीच नसते. वेळ नेहमी बदलत असते. तू स्वतःवर आणि तुझ्या धनावर गर्व करतोस, हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे. कारण उद्या काय होईल कोणी सांगू शकत नाही. वेळ सर्वात शक्तिशाली आहे आणि म्हणूनच धनावर कधीही गर्व करू नये. तिसरी गोष्ट, आपल्या घरातील निर्णय घेताना कधीही परक्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये. आपल्या घरात जर आपले मातापिता असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण परक्या व्यक्तीचा सल्ला घेत असू तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही. परका माणूस कधीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार नाही. तो तुमचं काम सुधारण्यापेक्षा बिघडण्याकडेच जास्त लक्ष देईल आणि म्हणूनच तुमच्या आईवडिलांकडे किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तुमच्या घरातील व्यक्तींकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला नक्की घ्या. मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी जर तू तुझ्या जीवनात अंमलात आणल्यास तर तू तुझ्या जीवनात नक्कीच प्रगती करशील. शेतकऱ्याने गोमातेचे सर्व म्हणणं अगदी लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाला, हे माते, मी तुझे सर्व म्हणणं ऐकलं, परंतु कृपया तुम्ही माझ्यासोबत चला. तेव्हा गोमातेने त्या शेतकऱ्याला माफ केलं आणि क्षमा करून गोमाता त्या शेतकऱ्यासोबत त्याच्या घरी निघून गेली. आता शेतकरी गोमातेची खूप सेवा करू लागला. शेतकऱ्याच्या सेवेमुळे गोमाता पुन्हा धष्टपुष्ट होऊ लागली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवससुद्धा आता बदलू लागले होते. त्याचं घर अन्नधान्याने भरू लागलं होतं. शेतकरी पुन्हा धनवान बनला होता. तर मित्रांनो, या कथेमध्ये आपण पाहिलं
की गोमातेचा अनादर केल्याने किती मोठे पाप लागते. असं म्हणतात की जो मनुष्य गोमातेला आपलं उष्ट खायला देतो त्याच्या घरात कधीच बरकत येत नाही. तो विचार करतो की मी गोमातेला खूप चारा पाणी देतोय, तरीसुद्धा मी गरीब का राहतोय. तर मित्रांनो, शास्त्रामध्ये म्हटलं गेलं आहे की गोमातेला 33 कोटी देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. गोमाता एका देवीचं रूप आहे आणि म्हणूनच गोमातेचा कधीही अपमान करू नका. गोमातेला कधीही उष्टे अन्न खायला देऊ नका. काही लोक सारासर चूक करताना आपण पाहिलं असेल की सकाळ संध्याकाळचे शिल्लक राहिलेले जेवण असतं ते एकत्र ठेवतात आणि ते गोमातेच्या चाऱ्यामध्ये मिक्स करून गोमातेला खायला देतात. तर मित्रांनो, असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. आपलं उष्ट अन्न कधीच गोमातेला खायला दिलं नाही पाहिजे. जो व्यक्ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म करून स्नानादी करून गोमातेचे चरण स्पर्श करून गोमातेच्या माथ्यावरून हात फिरवतो आणि स्वतः भोजन करण्यापूर्वी गोमातेला एक भाकरी खायला देतो, त्याला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. सुख समृद्धी त्याच्या घरात नेहमी टिकून राहते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तर तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक